नमस्कार मंडळी, मी मधुरा गोडबोले आज तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतीसंबंधी सांगणार आहे. महाराष्ट्र शेती ही मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पावसाच्या पाण्यावर जी शेती केली जाते त्या शेतीला जिरायती शेती म्हणतात. या शेतीसाठी फक्त आणि फक्त पावसाचं पाणी उपयोगात आणलं जातं. पावसाच्या पाण्याशिवाय नदी, कालवे, विहिरी यामधूनही शेतीला पाणी पुरवठा केला जातो. धरणाचं पाणी, विहिरी, कालवे याद्वारे ज्या शेतीला पाणी पुरवठा केला जातो त्या शेतीला बागायती शेती असं म्हणतात. बागायती शेती पावसाळ्याव्यतिरिक्त एरवीही केली जाते. शेतीचे हंगाम. पावसाळ्यामध्ये मुख्यतः शेती केली जाते. पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला खरीप हंगाम असं म्हणतात. खरीप हंगामामध्ये तांदूळ, ज्वारी, बाजरी ही पिकं घेतली जातात. थंडीच्या दिवसातही शेती केली जाते. पावसाळ्यामध्ये पावसाचं जे पाणी जमिनीवर पडलेलं असतं ते बरंचसं पाणी जमिनीत मुरलेलं असतं. त्या पाण्यावर थंडीच्या दिवसात शेती केली जाते. हिवाळ्यात होणाऱ्या या शेतीच्या हंगामाला रब्बी हंगाम असं म्हणतात. रब्बी पिकांसाठी काही वेळा इतरही माध्यमांद्वारे पाणी पुरवठा होतो, जसं नदी, तलाव, विहिरी. गहू आणि मोहरी ही रब्बी हंगामात घेतली जाणारी पिकं आहेत. या पिकांसाठी थंडीची आवश्यकता असते. आता आपण बघूया अन्नधान्याची पिकं. अन्नधान्याची पिकं म्हणजे काय, तर आपल्या आहारामध्ये मुख्यतः भाकरी, चपाती, भात हे अन्न घेतलं जातं. भाकरी बनवण्यासाठी ज्वारी, बाजरी, तांदूळ याचा उपयोग केला जातो. चपाती मुख्यतः गव्हानी बनवली जाते, तर तांदूळ हे भात बनवण्यासाठी वापरलं जातं. या प्रकारच्या पिकांना आपण अन्नधान्याची पिकं असं म्हणतो. या ठिकाणी आपण पाहतोय गहू. गहू हे रब्बी हंगामात होणारं पीक आहे. गव्हाच्या पिकासाठी 600 ते 1000 मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते. हे रब्बी हंगामात होतं, त्यामुळे याला थंड हवामान आणि ओलावा टिकवून राहणारी जमीन याची आवश्यकता. ही आहे ज्वारी. ज्वारी हे पीक खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामामध्ये होतं. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं. ज्वारीच्या पिकासाठी 1000 मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते. उबदार हवामान आणि काळी कसदार जमीन ज्वारी पिकासाठी आवश्यक असते. तांदूळ. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यामध्ये आणि विदर्भाच्या काही भागामध्ये तांदूळ हे पीक घेतलं जातं. तांदूळ हे खरीप हंगामात होणारं पीक आहे. तांदळाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी पाऊस खूप जास्त पडतो, 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, त्या भागामध्ये तांदूळाचं पीक घेतलं जातं. उष्ण व दमट हवामान आणि गाळाची जमीन तांदूळ पिकासाठी आवश्यक असते. बाजरी. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बाजरीचं पीक घेतलं जातं. बाजरी हे कमी पाण्यावर होणारं पीक आहे. महाराष्ट्रातला काही भाग पर्जन्य छायेमध्ये येतो. त्या भागामध्ये खूप कमी पाऊस पडतो. इतर पिकं तिथे होऊ शकत नाहीत, मात्र बाजरीचं उत्पादन त्या ठिकाणी घेता येतं. अशा ठिकाणी बाजरी पिकवली जाते. बाजरी हे मुख्यतः खरीप हंगामात होणारं पीक आहे. इतर धान्य. या अन्नधान्याप्रमाणेच नाचणी, वरी अशी पिकंही घेतली जातात.
ही देखील अन्नधान्याचीच पिकं आहेत. नाचणी आणि वरी ही पिकं डोंगर उतारावर घेतली जातात. आदिवासी जे आहेत ते बरेचदा डोंगर उतारावर नाचणी आणि वरी याचं उत्पादन घेतात. हा आहे मका. पठारी प्रदेशामध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामामध्ये मक्याचं पीक घेतलं जातं. द्विदल धान्य. आधी आपण पाहूया द्विदल म्हणजे काय. हे आहेत शेंगदाणे. शेंगदाण्याची साल सोलल्यानंतर तुम्हाला आतमध्ये अशा लाल रंगाच्या बिया दिसतील. बियांवरचं टर्फल काढून टाकलं की आतमध्ये अशी 2 दलं दिसतात. टर्फल काढल्यानंतर आतमध्ये बीचे 2 भाग झालेले दिसतात. अशा प्रकारच्या धान्याला द्विदल धान्य असं म्हणतात. आपण जी मगाशी अन्नधान्याची पिकं बघितली, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, वरी, या सगळ्यांमध्ये अशा प्रकारची बियांच्या आत 2 दलं दिसून येत नाहीत. ती सर्व एकदल धान्य आहेत. आता आपण पाहणार आहोत द्विदल धान्य. हा आहे शेंगदाणा, हरभरा, मूग, मटकी, तूर, मसूर, त्याचप्रमाणे राजमा, चवळी, वाटाणे ही सर्व द्विदल धान्य आहेत. या ठिकाणी काही डाळीही दिसत आहेत. डाळी म्हणजे द्विदल धान्यातली दलेच असतात. चॉकलेटी हरभरे, हिरवे हरभरे याच्यावरचं साल काढून टाकलं की आतमध्ये आपल्याला डाळी मिळतात. ही डाळ दळून घेतल्यानंतर आपल्याला डाळीचं पीठ मिळतं. हे डाळीचं पीठ अनेक गोष्टीसाठी वापरलं जातं. आपण खातो ते फरसाण, शेव, भजी ही सर्व डाळीच्या पिठाने केली जातात. काही पिकं ही व्यापारी पिकं आहेत. म्हणजे शेतकरी स्वतःच्या उपयोगासाठी ही पिकं घेत नाही, तर पूर्ण पीक हे विकण्यासाठी घेतलं जातं. कापूस, ऊस ही व्यापारी पिकं आहेत. शेतकरी कापूस पिकवतो आणि हा कापूस व्यापाऱ्यांना विकून त्यापासून नगदी उत्पन्न मिळवतो. कापसापासून पुढे कपडे बनवले जातात. ऊसापासून पुढे साखर किंवा गूळ बनवले जाते. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने आहेत. शेतकरी हा ऊस साखर कारखान्यांना घालतात आणि साखर कारखान्यामध्ये ऊसापासून साखर बनवली जाते. शेतकऱ्यांना ऊसासाठी नगदी पैसे दिले जातात. तेलबिया हे सुद्धा व्यापारी पीक आहे. वेगवेगळ्या तेलबियापासून तेल बनवलं जातं आणि तेल बनवण्यासाठीच याचं उत्पादन घेतलं जातं. यामध्ये आहे भुईमूग, तीळ, मोहरी, नारळ, जवस, सूर्यफूल, करडई ही सर्व तेलबिया देणारी आणि त्याच्यापासून तेल मिळवता येईल अशी पिकं आहेत. या ठिकाणी तुम्हाला नारळाचं झाड दिसतंय आणि विविध तेलबिया आणि त्यापासून काढलेलं तेल इथे दाखवलं आहे. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी फळबागा आहेत. या फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळांचं उत्पादन घेतलं जातं. केळी, स्ट्रॉबेरी, पपई, अननस, आंबे, संत्री, डाळिंब, पेरू अशा प्रकारच्या फळबागा महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसतात. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणची फळं अतिशय प्रसिद्ध आहेत. जसं जळगावची आणि वसईची केळी, नाशिक आणि सांगलीची द्राक्ष, नागपूरची संत्री, घोलवडचे चिकू, रत्नागिरी व सिंधुदुर्गचा आंबा, महाबळेश्वरची लालबुंद स्ट्रॉबेरी, पुणे सोलापूरची डाळिंब, औरंगाबादची सीताफळ, पेरू
हे तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी घेतले जातात. पुणे, शिर्डी, वाशिम, अकोला येथले पेरू प्रसिद्ध आहेत. भाजीपाला. आपल्या रोजच्या आहारामध्ये भाजीपाल्याचा समावेश होतो. भाजीपाला शक्यतो स्थानिक पातळीवर पिकवला जातो. मात्र शहरांमध्ये भाजीपाला पिकवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे शहराच्या आजूबाजूच्या खेड्यांमधून शहरामध्ये भाजीपाला विक्रीसाठी पाठवला जातो. वसई, पुणे, नागपूर, नाशिक येथे भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो आणि शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. आपल्या रोजच्या जेवणाला चव आणतात ते हे काही पदार्थ: लसूण, आलं, कांदा, धने, जिरे, कोथिंबीर, दालचिनी, लवंगा, वेलची, मिरं, हळद, तिखट, जायफळ, जायपत्री हे सर्व मसाल्याचे पदार्थ आहेत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी या मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. हल्ली शेतीमध्ये फार सुधारणा होत आहेत. शेती ही आधुनिक पद्धतीने केली जाते. पूर्वीच्या नांगराऐवजी ट्रॅक्टरचा वापर, वेगवेगळी यंत्रसामुग्री, सुधारित बियाणे, खतं, सिंचनाच्या आधुनिक पद्धती जसं तुषार सिंचन, ठिबक सिंचन, मळणी यंत्र, फवारणी यंत्र या सर्वांचा वापर आधुनिक शेतीमध्ये केला जातो. महाराष्ट्रामध्ये आधुनिक शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. आज आपण जाणून घेतलं महाराष्ट्रातल्या शेतीसंबंधी. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.